आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. जालन्यात घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 7/12 कोरा यात्रा. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनास परळीत विरोध. आणि लक्ष्मण हाकेंच्या अजित पवारांविरोधात बेताल वक्तव्य भोवणार. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आषाढी एकादशी निमित्त जालन्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामींच्या पालखीच्या शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुस्लिम समाज बांधवांकडून पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढण्याची सुमारे 300 वर्षाची जुनी परंपरा आजही कायम आहे. अनेक वर्षांपासून शहरातील बाजार चौकी येथे मुस्लिम समाजाकडून पालखीचे आगमन होताच पालखीचे स्वागत करण्यात येते. यावेळी मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या परंपरेमुळे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री आनंद स्वामी पालखी जालना शहरामधून खूप हर्षोल्लास निघत आहे. आता सध्या ही कार्यक्रम सुरू आहे आणि हा एक वेगळी प्रथा मागच्या 30 वर्षापासून जालना शहरामध्ये आहे की मुस्लिम समाजचे सर्व जबाबदार लोक स्वतः येतात तिकडे आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन खरोखरी तेच सत्कार करतात आणि आम्ही सोबत असतो. आणि ह्या एक वेगळी प्रथामुळे म्हणजे असा झालेला आहे की दोघे हिंदू मुस्लिम बांधव सोबत येऊन ही सण साजरा करत आहे. तसाच आम्हाला ईदचा जो आता मिठी ईद येऊन गेली, बकरी ईद येऊन गेली, त्यावेळी पण हिंदू समाजच्या लोकांनी मुस्लिम बांधवांचा सत्कार केलेला होता. असा एक जातीय सलोखा आणि धार्मिक सद्भाव जो जालना शहरामध्ये दोघे समाजाचे लोकांनी स्थापन केलेला आहे, त्याचा एक अतिशय सुंदर स्वरूप आज इकडे दिसत आहे. आणि त्यामुळे फार हसी खेळीच्या वातावरणामध्ये ही सगळा आमचा प्रोग्राम किंवा पोलिसाचा बंदोबस्त सुरू आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून 7/12 कोरा यात्रा काढण्यात येणार आहे. मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असून अडचणीतील शेतकऱ्याचा 7/12 कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार केल्याचं बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. या यात्रेत शेतकरी आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय. यात्रेचा शेवट 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे जाहीर सांगता सभेनं होणार आहे. या यात्रेचे खरं तर 2-3 उद्देश आहे. एक तर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय, लोकांपर्यंत जातो आहे. दुसरं 2 ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोकांना आले पाहिजे, शेतकरी शेतमजूर आलं पाहिजे म्हणून तोही प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे. 2 ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणूनही आम्ही हे करतो आहे. तिसरं सरकारचं लक्ष वेधाचं आहे आणि या माध्यमातून पक्ष, पात, धर्म, जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे. काल जसे उद्योजक राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे, मुस्लिमांचा आहे, बौद्धांचा आहे, ओबीसीचा आहे, मराठ्यांचा आहे तिकडे. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला बीडच्या परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ती प्रक्रिया बंद पाडली आहे. या महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकजूट दाखवत शेतकऱ्यांनी हा महामार्ग केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही नोटीस बजावली असून हाके यांनी 7 दिवसात अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा नितीन यादव यांनी दिलाय. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नांदेडच्या कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात आषाढी एकादशी आणि मोहरम ताजिया उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत मोहरम ताजियाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घेतला. यावेळी गावामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक पाहायला मिळालं. काटकळंबाच्या प्रसिद्ध ताजियाचा आनंद घेण्यासाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा मधील शेकडो नागरिकांनी भेट दिली. आषाढी एकादशी निमित्त यवतमाळच्या निकोळा गोधनी येथील मातोश्री वृद्धाश्रमातील महिलांनी आषाढीची आनंदी वारी काढली. यावेळी कुणाही आई वडिलांवर वृद्धापकाळात वृद्धाश्रमात जीवन जगण्याची वेळ येऊ नये असे साकडे पांडुरंगाला वृद्धांनी घातल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या यावल तालुक्यात मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. अमोदा गावाजवळ मोर नदीपात्रात लक्झरी बस कोसळून एक ठार तर सुमारे 25 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना काल झाली. या ठिकाणी आधीही अपघात घडले असून या भागातील अपघातांचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या धुवाधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या जिल्ह्यातील धरणसाठा 68% आला असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना एक खास सिनेमॅटिक भेट दिली आहे. त्यांच्या आगामी पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा टीझर काल प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून बाल कलाकार त्रिशा ठोसर चिमुकलीच्या भूमिकेत झळकले. बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केलाय. या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. शेवटच्या दिवशी 608 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 271 धावांनी सर्व बाद झाला. इंग्लंडच्या भूमीवर धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.